माझ्यासोबत मयूर सर आहेत हिकविजनमधनं. हॅलो. तर मयूर सर, तुम्हाला लोकेशन आणि व्हेन्यू ह्या एक्सपोचं कसं वाटलं एकंदरीत? हे कसं पुणे सिटीचं एकदम मध्यवर्ती लोकेशन असल्यामुळे इथे बाहेरगावावरनं येणाऱ्या म्हणजे कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूरवरनं येणाऱ्या लोकांना कन्व्हिनियंट असं लोकेशन्स आहेत. प्लस इथे कसं आहे पार्किंग वगैरे सुसज्ज असल्यामुळे इथे ट्रॅफिकचा कुठल्याही प्रकारचा अडथळा वगैरे नाही होत आणि हॉल तसा फार जास्त सफिशियंट असल्यामुळे इथे कंजेस्टेड कुठल्याही प्रकारचं वाटत नाही. त्यामुळे एकंदरीत मी पूर्ण 5 स्टार देणार या लोकेशनसाठी. ओके. आणि तुमच्या स्टॉलला एकंदरीत किती कस्टमर्स लोकांनी व्हिजिट केल्या असतील आणि त्या कुठल्या कुठल्या इंडस्ट्रीमधल्या असतील आणि काय बिझनेस एक्सपेक्ट करताय तुम्ही त्यांच्याकडनं? आता साधारणतः एकंदरीत 3 दिवसामध्ये जवळपास एक 2400 ते 2500च्या जवळपास लोकांनी व्हिजिट केले, ज्याच्यामध्ये काही SI होते, काही एंड युजर्स होते, काही आमच्याकडे अगदी मिनिस्टर लेवलपासून तर कमिशनर लेवलपर्यंत सगळ्या लोकांचे नवीन नवीन सिस्टीम्स ते समजून गेले. आम्ही साधारणतः नाही काही म्हटलं तर याच्यातनं जवळपास एक 30 ते 35 चांगल्या लीड जनरेट केलेल्या आहेत, ज्यांच्याशी आम्ही डिस्कस करून एक जवळपास नाही काही म्हटलं तर 25 to 30 लाख रुपयेचा बिझनेस आम्हाला प्रोजेक्टेड आहे. पण ते चर्चा केल्यानंतर त्याचं सगळे डिटेल्स समजेल. असं. आणि इफ सपोज आम्ही भविष्यात समजा असाच एक्सपोजर ऑर्गनाईज करण्याचं जर आमचा प्लॅनिंग असेल तर तुम्ही त्यात पार्टिसिपेट कराल का? 100%. म्हणजे हा पहिला इव्हेंट असल्यानंतर याला इतका उत्स्फूर्त प्रतिसाद बाकीच्या पुण्याच्या जवळपासच्या लोकांनी दिला तर नक्कीच येणाऱ्या काळामध्ये अजून आमचे जे बाकीचे प्रोडक्ट्स आहेत जे आम्ही या एक्सपोमध्ये नाही करू शकलो, जसं मोबाईल सोल्युशन्स असेल वगैरे वगैरे, तर ते आम्ही नक्की पुढच्या इव्हेंटमध्ये पार्टिसिपेट करून अजून जास्त कशा पद्धतीने हायलाईट करू शकू त्याच्या निमित्ताने आम्ही सपोर्ट करू. धन्यवाद मयूर सर. थँक्यू सो मच. दिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.